श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं या प्रकारे बाळूमामांची मूर्ती आतमध्ये बसवलेली आहे. पालखी निघाली आता बाळूमामाच्या नावानं. चला गाईस वाढायला सुरुवात केली या ठिकाणी. चला गाईस हे बघा रात्रीचे 9 वाजले तिथं. जय शिवराय जय शंभूराजे सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज गुढीपाडवा आणि तसेच हिंदू नववर्ष आज आपला आहे. सो सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुढी लावल्या गेली बघा इथं. मम्मीने सकाळ सकाळीच उठून लावली, मी थोडासा लेट उठलो. चला जाऊयात. हे बघा इकडं पण गुढी लावल्या गेली. या साईडला बघा आपली गुढी लावल्या गेली. चला आपण जाऊयात आतमध्ये. हे बघा नाना ते बसलाय. इथं इतकी गर्दी आहे, सगळे गव्हाच्या थैल्या आहेत. मम्मीने काहीतरी करतात. स्वयंपाक पण चालू झाला. इथं बघा हरभरे ठेवलेत आपल्यावाले. आज स्वयंपाकाला बऱ्यापैकी आज सण आहे. सण म्हटला की चांगलं खायला असतं. भजी गोडे सगळं होत आहे आपलं. बघा मम्मी त्यांचा स्वयंपाक चालूच आहे. बऱ्यापैकी काही स्वयंपाक झाला आहे, अजून काय बाकी येतं. स्वतः स्वयंपाक वगैरे करते. आणि आज आपल्या गावामध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या पालखीचं नियोजन पण केलेलं आहे. सो आता थोड्या वेळातच पालखी पण निघणार आहे गावामध्ये. पूर्ण मिरवणूक असणार आहे. आणि मिरवणूक कशा प्रकारे असते आपण आज पूर्णपणे तुम्हाला दाखवणार आहोत की बाळूमामांच्या पालखीची मिरवणूक कशा प्रकारे असते ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळानंतर. चला गाईज फायनली आपण श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मंदिराकडे आलोय. या साईडला बघा इथं मंदिर आहे. आता तयारी चालू पण झाली आहे. थोड्याच वेळात आता बँड वगैरे पण येईल. बँड लावलेला आहे आणि इथे कार्यक्रमाला पूर्णपणे सुरुवात झाली, पाहू शकता तुम्ही. चला आपण आता आतमध्ये जाऊयात. थोडा पाया वगैरे पडून घेऊयात. आतमध्ये बघा बरेच लोक यायला सुरुवात झाली. बघूयात आपण. इकडं फेटे बांधतात गावातील काही लोक आहेत आणि त्यांना बाळूमामाचा भंडारा पण लावला जातोय. या साईडला पाहू शकता. हे बघडे इकडं फेटे बांधायचं काम चालू आहे. काकां ते फेटे बांधतायत. आमचा भैया भाऊ. हे बघा इकडं लहान मुलं पण यायला सुरुवात झाली. चला गाईज टिकले लावले गेले आहेत. थोडंसं पाया वगैरे पडून घेऊयात आपण आणि तुम्हाला बाळूमामांचं मंदिर कसं आहे हे पण दाखवतो. हे बघा आतमध्ये आल्यानंतर या प्रकारे बाळूमामांचं मंदिर आहे. ही जी पालखी दिसते तुम्हाला आतमध्ये, इथं महादेवाचे पिंड आहे आणि मारुती आहे. आणि आतमध्ये हे जे तुम्हाला हे दिसतं ही पालखी, ही आज गावातून मिरवणूक निघणार आहे या पालखीची. चला जाऊयात आपण आतमध्ये. इथं थोडंसं अंगात पण आलेलं आहे आजींच्या. या प्रकारे श्री संत बाळूमामा यांचं मंदिर आहे. आतमध्ये पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मंदिर आहे ते. या प्रकारे बाळूमामांची मूर्ती आतमध्ये बसवलेली आहे. ठीक आहे, आपण थोडा वेळ पाय पडूयात. आधी मी आजूबाजूचा जो पार्ट येतो तुम्हाला दाखवून देतो इथनं, कारण फेरी पण मारावं लागते. ह्या आजूबाजूला पूर्ण ग्राउंड आहे. या साईडला तुम्ही जर बघितलं तर ह्या साईडनं पण ग्राउंड आहे आणि त्याच्या बॅक साईडनं पण पूर्णपणे ग्राउंड ठेवलेलं आहे. सगळी गावाची जागा असल्यामुळे खूप छान प्रकारे चला हे बघा लहान लहान मुलं पण आले तिकडे फिरायला. चला तिथे थोडंसं बघा काहीतरी घोषणा द्यायचा चालू आहे. जाऊयात आपण पण. चांगलं या साईडला पाहू शकता तुम्ही थोडं घोषणा देत आहेत. जे सगळे फेटे बांधलेले आहेत त्यांनी सगळे घोषणा द्यायचं काम चालू आहे बघा. चला या साईडला बघा उभे राहिलेले आहेत हे आपले संजू भाऊ. फेटा बांधायचं काम चालू आहे यांना. हे आपल्या गावाचे पोलीस पाटील विकास भाऊ थोरात, राजभाऊ त्यांचे. चला घोषणा वगैरे देतील. घ्या
श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं. बोला बाळूमामाच्या नावाने. चला काही बाळूमामाच्या मंदिरावरती आरती चालू झाली. जाऊयात आपण आतमध्ये. हे बघा इकडं मुलं थांबले. चला आपण जाऊयात आतमध्ये. आतमध्ये बाळूमामाच्या मंदिरात आरती चालू झाली. चला जाऊयात आपण आतमध्ये. चला बाळूमामाची आरती झाली आहे. थोडी पूजा करून घेत आहेत पालखीची. आता या ठिकाणी बघा पुजारी ते आहेत. बाळूमामाची पालखीची पूजा चालू आहे. इकडं सगळं गावातील माणसं जमलेली आहेत बघा. इकडं थोड्याच वेळात पालखीचं आगमन होईल गावामध्ये. चला आता बाळूमामाचे पालखी मिरवणूक निघेल. आता थोड्याच वेळात पालखीला उचलतील. आता या ठिकाणी आरती झालेली आहे. सो त्याच्यामुळे आता पालखीला उचलून गावामध्ये फिरवण्यात येईल. बघूयात आधी आपल्या गावात फिरवतात की शेजारच्या गावात घेऊन जातात. कारण वेळ भरपूर झाला आहे. त्याच्यामुळे कदाचित शेजारच्या गावामध्येच पालखी बाळूमामाची. चला पालखी उचलल्या गेली आहे. पालखीचं हा गावामध्ये बाळूमामाची पालखी पोलीस पाटील विकास पालखीचे सगळ्यात पहिले मानकरी झालेत. चला आता पालखी निघाली. आता वरती व्यवस्थित सांभाळून फक्त. बाहेर गर्दी पण भरपूर झाली बघा. इकडं गावातील बाया पण आलेल्या आहेत. आता सर्व निघेलच आता पालखी. बघा बाहेर बरेच मुलं पण आलेत. अजून या साईडला बघा बँड पण येऊन गेला आहे. इकडं अजून फेटे बांधायचं काम चालू आहे बघा इकडं. चला आता पालखीला पुढे घेऊन चालले आहेत. बँड पण चालू झालं आहे. आवाज येतोय का नाही तुम्हाला माहीत नाही. पण आता पालखी फिरवली जाते. बाहेर जे असतं या साईडला बघा त्रिशूळ ठेवलेलं आहे गावामध्ये. तर आता बँड पण चालू झालेलं आहे. पालखी आता निघेलच. माताची मिरवणूक वगैरे होईल बघा. इथं फोटोशूट चालू आहे या साईडला. पालखी शेजारच्या गावामध्ये चालली. या साईडला बघू शकता तुम्ही. जाईल आता गावामध्ये. या साईडला बघा आमच्या गावातले मुलं नाचत आहेत. पालखीला ट्रॅक्टरमध्ये ठेवलेली आहे. इथं बटाई देवीवरती जाऊन येऊयात आपण आधी. बाकी सगळे पुढे निघाले त्या साईडला. काम चालू आहे तिकडं. Oh,
चालली आता. हे बघा इकडं आपल्या गावातले मुलं या साईडला सगळे अजून थांबलेत. चला रे. हे बघा याचे दीपक धन्यवाद धन्यवाद हो धन्यवाद. हे बघा मुलं येतील आता बागी बागी. आपण चाललोय पुढे. गाईस आपण आता बटाईदेवीवरती निघालो आहेत. पालखी निघाली आपल्याली. आता बटाईदेवीवरती पालखी जाणार आहे थोड्याच वेळामध्ये. हे बघा सगळे बाकी तिकडेच थांबलेत गावामध्ये. काही कार्यकर्ते आहेत आपले इकडे आता निघाले आहेत. बटाईदेवीवरती आधी पालखी फिरेल त्यानंतर मग आपल्या गावामध्ये पालखी फिरणार आहे. आधी बटाईदेवीवरती पालखी फिरेल. बघू शकता तुम्ही या साईडला बाळू मामाच्या नावानं. आपण पोहोचतोय आता बटाईदेवीवरती. बटाईदेवीचा आता गेट येईल थोड्याच वेळामध्ये तुम्हाला दाखवूया. इकडे सगळे एकदम फुल एन्जॉय आजच्या व्हिडिओमध्ये आपला. थोड्याच वेळात आता बटाईदेवीचं गेट येईल. चला बटाईदेवी माता गेट आलेलं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दर्जा. चला आता थोड्याच वेळात बटाईदेवीचं मंदिर येईल. संत सद्गुरू बाळूमामा यांच्या पालखीचं आगमन बटाईदेवी माताच्या मंदिरामध्ये झालेलं आहे. आणि आता पालखी बटाईदेवी माताच्या मूर्ती जी आहे तिच्या समोर ठेवली जाईल आणि तिथनं पूजा वगैरे करून पूर्ण मंदिर जे आहे त्याच्या आजूबाजूला राऊंड मारले जातात. आता हे जे राऊंड आहेत आपले हे टोटल 5 राऊंड मारले जातील. आणि राऊंड मारल्यानंतर पालखी ही संपूर्ण गावामध्ये फिरवली जाईल. आणि गावामध्ये फिरवत असताना प्रत्येक घरापुढे पालखीची पूजा केली जाते. प्रत्येक महिला ह्या पालखीची पूजा करतात. आता थोड्या वेळात तुम्हाला ते पाहायला मिळेलच की कशाप्रकारे पूजा चालते आणि पालखी कशाप्रकारे मिरवणूक निघते पालखीची. चला आता मंदिरातून पालखी बाहेर येते. हे आपले भाविक भक्त आहेत जे पालखी घेऊन येत आहेत. चला गाईज आता पालखी झाली आहे. पूर्ण गावाला राऊंड मारला पालखीने. आता बटाईदेवीवरचे सगळे घरं झालेले आहेत आपले. आरती करून झाली. आता आपल्या गावाला जाईल पालखी. थोड्याच वेळात आता पालखी निघणार आहे आपल्या गावाला. बघू शकता तुम्ही या साईडला इथेच बटाईदेवीचं मंदिर आहे. आता पालखी निघेलच आपल्या गावाला. थोड्याच वेळात जाणार आहे आपल्या गावामध्ये पण पूर्ण गावामध्ये पालखीची मिरवणूक निघणार आहे. चला जाऊयात आपण आता. थोडासा बँड बंद झाला त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आता व्हिडिओ काढूयात. कारण बँड चालू असतो ना त्यावेळेस बिलकुल आवाजच येत नाही आपल्याला. समोर या ठिकाणी बघा त्रिशूळ लावण्यात आलेलं आहे. आता निघालाच बघा. एक ट्रॅक्टर निघाला आहे. बऱ्यापैकी बरेच जण ट्रॅक्टर आणि बाईकवरती आलेले आहेत. फ्रेंड सर्कलमध्ये सगळेच आलेले आहेत. पूर्ण गाव आलेलं आहे. मग आता बँड पण निघालेला आहे. थोड्याच वेळात आता पालखी आपल्या गावाकडे निघेल. ठीक आहे चला भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. चला गाईज आता निघाले सगळे. हे बघा इथं आपले फ्रेंड सर्कल. धन्यवाद भाऊ धन्यवाद. हे बघा इकडं सगळे गावातले मुलं. गाईज पालखी आलेली आहे आता गावामध्ये. बघा सगळे माणसं पण आले. थोड्याच वेळात गावामध्ये पालखी मिरवणूक होईल इथं या साईडला. फायनली बाळूमामाची पालखी आपल्या गावामध्ये आली आहे. पाहू शकता तुम्ही मारुतीच्या मंदिराच्या बाजूला असे सगळे आता हे सगळ्या घरांच्या आरत्या वगैरे होतील. बऱ्याच बाया वगैरे जे आहेत त्या पण तिकडं नाचण्यासाठी गेल्या आहेत पुढं. सो आता पालखी निघेलच. पूर्ण गावामध्ये पालखी मिरवणूक निघली जाते. बघू शकता तुम्ही.
चला आता निघाली आहे पालखी. बँड वाजा पुढंच गेला, पालखी नंतर येते मागून या साईडला. बघा आता चालले आता पूर्ण गावामध्ये पालखी फिरेल आपल्यावाली. पालखीची सुरुवात झालेली. गाव खूप मोठं असल्यामुळे बऱ्यापैकी भरपूर वेळ लागेल आपल्याला या ठिकाणी. सो त्याच्यामुळे आपण काही पार्ट या ठिकाणी कवर करणार आहोत की कशाप्रकारे पूजा केली जाते. आता इथे बघा हे फ्रेंड्स एकमेकांवरती भंडारा फेकतायत. चला असू द्या. आणि आता प्रत्येक घरापुढे पालखी जाणार आहे आणि त्याची पूजा केली जाणार आहे. ठीक आहे, चला आपण थोडंसं नाचूयात आता. पालखी बाबामामाच्या मंदिरावर येऊन गेली आहे. आता सर्वजण थोडं फ्रेश होतील कारण सर्वांच्या अंगावर भंडारा दिसतो इकडं. पाहू शकता तुम्ही इथं. आता सगळेच घरी जातील थोड्या वेळात कारण 4 वाजेनंतर पुन्हा भंडारा आहे. जेवणचा कार्यक्रम ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही इकडं भरपूर गर्दी आलेली होती या साईडला. बघा आता 4 वाजता जेवणाचा कार्यक्रम आहे, त्यावेळेस भेटूयात आपण. ठीक आहे, चलो बाय. चला गाईज, फायनली घरी आलो आणि पूर्णपणे भंडारा जो असतो पिवळा कलरमध्ये आपला भंडारा असतो, बाळूमामाचा भंडारा. पूर्ण भंडारा नाचण्यामध्ये पूर्ण अंग पिवळं झालेलं होतं. मग घरी आलो, थोडंसं फ्रेश झालो. आता मस्तपैकी फ्रेश झालेलं, थोडा रिलॅक्स होईल आणि पुन्हा आपल्याला आता 4 किंवा 5 वाजेनंतर भंडारा ठेवलेला आहे. म्हणजे पूर्ण गावाला जेवण असतं, तर त्याचा कार्यक्रम असणार आहे. आणि रात्री पुन्हा कीर्तनचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे आपल्या गावामध्ये. कारण बाळूमामाची पालखी आज पूर्ण गावामध्ये मिरवणूक निघाली आणि त्याच्यामुळे पूर्ण गावाला जेवण असणार आहे आणि सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम पण असणार आहे. ठीक आहे, चला भेटूयात आपण. बाळूमामाच्या मंदिरावर आलो होतो. आरती चालू झाली या साईडला, बघू शकता तुम्ही. आरती चालू आहे बाळूमामाची. सायंकाळी आरती होतच असते. आता आरती झाली की त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असणार आहे. चला गाईज, बाळूमामाची आरती झाली आहे. आता सगळेजण जेवणला बसले त्या ठिकाणी. पाऊस पण यायला लागला बघा, विजा चमकत आहेत, त्याच्यामुळे खूपच लवकर जेवणला बसले तिथं. बघा आता सगळेच जेवणला बसले त्या ठिकाणी. हे बघा वातावरण बघा, या साईडला पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे लवकर जेवणला बसलेत. चला आता बसतील दादा सगळे. चला आता आपण पण थोड्या वेळाने बसूयात जेवणला. या साईडला बघा सगळे स्वयंपाक तयार केला आहे. बघा इकडं पूर्ण स्वयंपाक तयार केला आहे आणि बाजूलाच पाण्याची टाकी आहे, गावाची पाण्याची टाकी आहे. हे आपले काकाश्री लक्ष ठेवत आहेत. चला आता बसले ते सगळे, आपण पण बसूयात. आपले मित्र अजून आले नाहीत, आपण त्यांच्यासोबतच बसणार आहोत. बघा या साईडला माणसं बसलेत आणि तिकडे बाया बसलेल्या आहेत. गाईस वाढायला सुरुवात केली या ठिकाणी. पाहू शकता तुम्ही मसाला भात कढी केलेलं आहे जेवणामध्ये. पाऊस पण चालून गेला थोडाफार. वातावरण इतकं जबरदस्त झालं आहे. बघा या साईडला तुम्ही बघू शकता वातावरणाचं. हे आपला मित्र. चला आता भेटतीलच थोड्या वेळात. चला आपण पण बसूयात आता जेवणला. चला गाईस जेवण झालं. पाऊस पण खूप यायला लागलाय. आता आपण जाणार आहोत घरी.
कारण पाऊस पण सुरू झाला. निघूयात आपण आता. बाकी जेवण करतायत, आपण जाऊयात घराकडे. बघा ह्या साईडला भरपूर जबरदस्त पाऊस चालू झाला आहे. आपण निघूयात आता थोड्या वेळातच. हे बघा हे थांबले आहेत मुलं. चला आपण आता निघूयात मामाच्या दुकानावर थांबूयात थोडा वेळ. तिथं पाऊस पण चालू झाला की नंतर कीर्तन चालू झालं की परत येणार आहोत आपण या साईडला. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळानंतर. चला गाईज, पाऊस चालू झाला होता थोडासा म्हणून शेतामध्ये ना दुसऱ्या शेतातला गहू काढलाय, तो पण आपण भरून घेऊयात. आता मग थैल्या घेऊन जातो आपण. इथनं थैल्या आहेत बघा, इथं ह्या ज्या थैल्या आहेत आपण आता शेतामध्ये घेऊन जाऊत, कारण पाऊस पण खूप जबरदस्त चालू झालाय. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळानंतर. चला गाईज, हे बघा रात्रीचे 9 वाजले. तिथं गहू भरतायत बघा. मामांचं शेत आहे. आपल्या पण गहू काढलेत, आपले तिकडं शेडवरती आहेत बघा. इथं एवढे रात्रीचे 9 वाजून गेलेत, 9 9:30. बघू शकता तुम्ही, पूर्ण अंधार आहे. पाऊस आलाय. पाणी पावसाचं कसं गहू खराब नको व्हायला म्हणून बघा इथे गहू भरायचं काम चालू आहे. एक बघा काहीच पूर्ण चवाळच उचलून घेऊन आले डायरेक्ट. इथं उचलीन का तुम्हाला? आईला काय खरं नाही हो. आई इथं का इथं वल्ल आहे रे सगळं. चला गाईस, साईडला पूर्ण ओलं होतं, घेऊन चालले ते बघा. हे बघा म्हणजे शेतकऱ्याचं जीवन कसं असतं. एवढ्या रात्रीचं पण कष्ट करावं लागतं बघा यांना. तर फायनली आपला पण गहू भरला गेला. बघूयात आपण किती गोण्या पडल्यात. इथं बाकी सगळ्या गोण्या त्या शेडमध्ये ठेवून दिलेल्या आहेत. आता अंधाराचं काहीच दिसतं तुम्हाला पण. चला जाऊयात आपण आता शेडकडे. ही शेवटची गोणी राहिली होती, सगळं भरलं बघा. हात वगैरे भरून गेलाय सगळं. चला जाऊयात आपण. हे बघा बादल ते रात्रीचे आले सगळे पावसामुळे. हे बघा रात्रपाठ काहीच बघावं लागत नाही शेतकऱ्याला, कारण देवाचं वातावरण काय असतं काहीच सांगू शकत नाही पाणी पावसाचं आपण. हे बघा ह्या साईडला आपल्या गोण्या, हे बघा हे सगळ्या आपल्या घर आहेत. आणि तिकडं हे गोपाल मामाचं घर आहे सगळं त्या साईडला ठेवलेलं आहे बघा. चला ठीक आहे, भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. बाय. कीर्तन चालू झालंय आता, थोड्याच वेळात कीर्तन चालू होईल. चला गाईज, कीर्तन संपलं. 11, 11:30, 12 वाजून गेलेत. सो आता घरी आलो, थोडा वेळ झाला. आता थोडं फ्रेश होतो आणि पुन्हा आता एडिटिंग करेल. पूर्ण व्हिडिओ एडिट करावा लागेल आपल्याला. बरंच आता 12, 1, 2 वाजून जातील आज, आणि नंतर पुन्हा झोपेला आरामशीर. सो चला आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. नक्कीच मला कॉमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.